नमस्कार. VAJ अकॅडमी यूट्यूब चॅनलवर आपलं सहर्ष स्वागत आहे. या व्हिडिओमध्ये आपण आज म्हणजेच 6 नोव्हेंबर 2025 रोजी धर्मादाय आयुक्ताचा जो पेपर झालेला आहे शिफ्ट 1 आणि शिफ्ट 2 मध्ये, तर त्या पेपरमधील जीकेचे 21 प्रश्न आपण पाहणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि ऑथेंटिक प्रश्न आहेत ज्या विद्यार्थ्यांनी ॲक्च्युअलमध्ये परीक्षा दिलेली आहे त्या विद्यार्थ्यांनी सांगितलेली ही प्रश्न आहेत. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा, शेअर करा आणि VAJ अकॅडमी हे आपलं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. जर तुम्हाला धर्मादाय आयुक्त ई बुक विकत घ्यायचा असेल तर प्ले स्टोअरवरून विठ्ठल जोशी ॲप डाउनलोड करा आणि धर्मादाय आयुक्त ई बुक विकत घ्या. या पेपरमधील बहुतांश प्रश्न हे या ई बुक मधले आलेले आहेत. म्हणजे यामध्ये जी माहिती दिलेली आहे त्याच्यावर आधारितच आलेले आहेत. निश्चितच तुम्हाला फायदा होईल. पहिला प्रश्न आहे सामान्य ज्ञानावर आधारित. महाराष्ट्रातील काळ्या मृदेत कोणते पीक येते? तर महाराष्ट्रातील जी काळी मृदा आहे ना त्यामध्ये कापूस हे पीक घेतलं जातं. त्याला काळी कापसाची मृदा असं सुद्धा म्हणतात आणि या काळ्या मृदेलाच रेगूर मृदा असं सुद्धा म्हटलं जातं. बेसाल्ट हा जो आग्नेयजन्य खडकाचा प्रकार आहे त्या बेसाल्ट खडकापासून ही काळी मृदा तयार होते आणि महाराष्ट्र पठाराचा बहुतांश भाग हा बेसाल्ट या खडकापासून बनलेला आहे. सांबर सरोवर डॅश डॅश पाण्याचे सरोवर आहे. तर हे जे सांबर सरोवर आहे ना हे खाऱ्या पाण्याचं सरोवर आहे आणि ते राजस्थान या राज्यामध्ये आहे. आणि खाऱ्या पाण्याचं सरोवर असून ते राजस्थानमध्ये आहे. 1857च्या उठावात बिहारचे नेतृत्व कोणी केले? तर 1857च्या उठावामध्ये बिहारचं नेतृत्व कुंवर सिंग यांनी केलेलं आहे. आणि हे जे 1857चा उठाव झालेला आहे ना वेगवेगळ्या ठिकाणी कोणी कुठलं नेतृत्व केलं ते व्यवस्थित पाठ करा. त्याच्यावर हमखास प्रश्न विचारले जात आहेत. दुसऱ्या शिफ्टला सुद्धा आलेला आहे प्रश्न. अनंत कान्हेरे, इथं रानेरे झाले, टाईप मिस्टेक झाली, ऍक्च्युली ते अनंत कान्हेरे असं पाहिजे होतं. तर अनंत कान्हेरे यांनी जॅक्सनची हत्या कशामुळे केली? तर अनंत कान्हेरे यांनी जॅक्सनची जी हत्या आहे ना ती केलेली आहे पहा विनायक दामोदर सावरकर यांचे जे भाऊ आहेत, मोठे भाऊ गणेश दामोदर सावरकर यांना शिक्षा सुनावली होती जॅक्सनने म्हणून त्याची हत्या केली. ही हत्या कधी केली? तर 21 डिसेंबर 1909 रोजी अनंत कान्हेरे यांनी विजयानंद चित्रपटगृहात जॅक्सनची हत्या केली. हा विजयानंद चित्रपटगृह नाशिक या ठिकाणी आहे. ऍक्च्युली ते नाट्यगृह होतं त्यावेळेला, चित्रपटगृह म्हणण्यापेक्षा नाट्यगृह होतं आणि ते नाशिक या ठिकाणी आहे. त्याच्या पुढचा प्रश्न पाहूयात आपण आता. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना कोठे झाली? तर भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना ही मुंबई या ठिकाणी झालेली आहे 1885 ला, 28 डिसेंबर 1885. त्याच्यानंतर लाला लजपत राय यांच्यावर प्रश्न होता. आता लाला लजपत राय यांना पंजाबचे सिंह असं म्हणतात. तसेच ते जहालवादी नेते होते. लाल बाल पाल हे जे 3 प्रमुख जहालवादी नेते होते. त्याच्या पुढे पहा मूलभूत कर्तव्यावर आधारित प्रश्न होता. कोणत्या कलमानुसार सर्वोच्च न्यायालय मूलभूत हक्कांचे रक्षण करते? तर कलम 32 नुसार सर्वोच्च न्यायालय मूलभूत हक्कांचे रक्षण करते. म्हणूनच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी कलम 32 ला भारतीय राज्यघटनेचा आत्मा व हृदय असं म्हटलेलं आहे. NRC ची सुरुवात कधी झाली? आता NRC ची सुरुवात ही 1951 मध्ये झाली आसाम या राज्यापासून. NRC म्हणजे काय? तर नॅशनल रजिस्टर ऑफ सिटिझनशिप असा त्याचा लॉंग फॉर्म होतो. लॉंग फॉर्म सुद्धा माहिती असू द्या. पंचायत राज मध्ये महिलांसाठी किती टक्के आरक्षण असते? तर पंचायत राज मध्ये महिलांसाठी ना 50% आरक्षण असते आणि पंचायत राज मध्ये महिलांना आरक्षण देणारं पहिलं राज्य महाराष्ट्र आहे. सुरुवातीला पंचायत राज मध्ये महिलांसाठी 33% आरक्षण होतं, परंतु आता ते 50% आरक्षण आहे. त्याच्या पुढचे प्रश्न पाहूयात आपण आता नेक्स्ट. भारतामध्ये प्रतिनिधित्वावर आधारित स्वराज्य संस्थांची सुरुवात कधी झाली? तर भारतामध्ये प्रतिनिधित्वावर आधारित स्वराज्य संस्थांची सुरुवात ही 1919चा जो मॉन्टेग्यू चेम्स्को सुधारणा कायदा आहे त्या कायद्यानुसार झालेली आहे. 1857च्या उठावात लखनौ या ठिकाणी कोणी नेतृत्व केले? तर 1857च्या उठावामध्ये लखनौ या ठिकाणी बेगम हजरत महल यांनी नेतृत्व केलेलं आहे. पांडुरंग सदाशिव ठाणखोजे यांनी कोणत्या संघटनेची स्थापना केली? तर पांडुरंग सदाशिव ठाणखोजे हे गदर या संघटनेचे संस्थापक होते. गदर या संघटनेची स्थापना मुळामध्ये अमेरिकेमध्ये झालेली आहे. लाला हरदयार हे प्रमुख होते याचे आणि मग त्यांचे सहकारी पांडुरंग सदाशिव ठाणखोजे होते. आणि विशेष म्हणजे हे पांडुरंग सदाशिव ठाणखोजे आपल्या महाराष्ट्रातील नागपूर या शहरातील आहेत. त्याच्या पुढे मद्रास वेद समाजाची स्थापना कधी झाली?
तर मद्रास वेद समाजाची स्थापना ही 1864 मध्ये झालेली आहे. संस्थापक कोण आहेत तर केशवचंद्र सेन आणि के श्रीधररू नायडू यांनी 1864 मध्ये केलेली आहे. 15 नंबरचा प्रश्न आहे, महिला आर्य समाजाची स्थापना कोणी केली? तर महिला आर्य समाजाची स्थापना पंडिता रमाबाई यांनी केलेली आहे. कधी केलेली आहे तर 30 नोव्हेंबर 1882 रोजी केली. कुठे केली तर पुण्यामध्ये केलेली आहे. तर या सगळ्या घटकांवर प्रश्न विचारतात. दख्खनच्या पठारावर वायव्य भागात कोणती मृदा आढळते? तर दख्खनच्या पठारावर वायव्य भागामध्ये काळी मृदा आढळते, जिला रेगूर मृदा सुद्धा म्हणतात आणि जी की बेसाल्ट या खडकापासून तयार होते. हवामानावर आधारित प्रश्न होते. त्याच्यानंतर चालू घडामोडींवर आधारित 3 प्रश्न होते. विज्ञानावर 5 ते 6 प्रश्न होते. प्रत्येक शिफ्टला त्यामध्ये भौतिकशास्त्र आणि रसायनशास्त्र यावर प्रश्न आहेत. त्याच्यामध्ये भिन्न, न्यूटनचा नियम, रासायनिक अभिक्रियांचे प्रकार याच्यावर आधारित प्रश्न होते. आणि एक प्रश्न असा होता की ए बी आणि बाण दाखवून ए अधिक बी ही कोणती रासायनिक अभिक्रिया आहे? तर ही अपघटन रासायनिक अभिक्रिया आहे. आपल्या ई बुक मध्ये हे सगळं मी दिलेलं आहे उदाहरणासह असं, आणि तसंच ते आलेलं आहे. अपघटन अभिक्रियेमध्ये सेम असं उदाहरण मी दिलं होतं. त्याच्या पुढे पहा, भूगोलवर 3 प्रश्न, राज्यघटनेवर 4 प्रश्न होते. हे एका शिफ्टचं सांगत आहे मी तुम्हाला. तर असं दोन्ही शिफ्टचे जे प्रश्न आहेत ते मी तुम्हाला सांगितलेले आहेत. जर तुम्हाला जीके ई बुक TCS IBPS पॅटर्न विकत घ्यायचा असेल तर प्ले स्टोअरवरून विठ्ठल जोशी ॲप डाउनलोड करा आणि जीके ई बुक TCS IBPS पॅटर्न विकत घ्या. तर या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती. या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा, शेअर करा आणि VAJ अकॅडमी हे जे आपलं यूट्यूब चॅनल आहे ते सबस्क्राईब करा. धन्यवाद.